नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वनराईच्या खेड्यांकडे परत चला ह्या विशेषांकाचे आणि वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया यांच्या जीवन प्रवासावरील चित्रफितीचे प्रकाशन आर पाटील यांच्या हस्ते झाले। देशाच्या भवितव्याविषयीचं तुमचं स्वप्न काय आहे? कारण स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे स्वप्न होती तेच माझं स्वप्न आहे। जेव्हा देश ब्रिटिशांच्या जुलूमशाही खाली होता तेव्हा आम्हाला तरुणांना असं वाटायचं की हा देश स्वतंत्र झालाच पाहिजे, आणि म्हणून त्या लढ्यात आम्ही सहभागी झालो। स्वतंत्र भारतामध्ये या ठिकाणचं दारिद्र्य नाहीच हो, अज्ञान नाहीच हो, सर्वसामान्य नागरिकांना जे काम करायला तयार आहेत त्यांना हक्कानं काम मिळावं, त्यांना स्वाभिमानी माणूस म्हणून जगता यावं, आणि देशाचा विचार करताना हे देशाचं ऐक्य कायम राहावं, एकता राहावी, आणि संपूर्ण जगातील एक सामर्थ्यवान देश असा आपला देश असावा हे आमचं स्वप्न होतं। पण आत्मचिंतन करावं, जिथे आपण चांगलं केलं त्याचा आनंद आहे, परंतु जिथे आम्ही चांगलं करू शकलो ज्या चुका केल्या त्या दुरुस्त कराव्या, आणि किमान या देशाचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न हे सोडवण्यासाठी महत्वाचे मूलभूत प्रश्न, मग तो लोकसंख्येचा असेल, तो पडीक जमिनीच्या विकासाचा असेल, तो एकात्मतेचा असेल, सर्वांना साक्षर करण्याचा असेल, संज्ञान करण्याचा असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाचा असेल, हे देशाचे प्रश्न आहेत, हे एखाद्या पक्षाचे नाही। डॉक्टर मोहन धारिया, सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर शांभव मुजुमदार, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राम ताकवले, MIT शिक्षण संस्थेचे डॉक्टर विश्वनाथ कराड, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, वनराईचे सचिव श्रीराम गोरमकर, विश्वस्त रोहिदास मोरे, विशेषांकाचे संपादक अमित वाडेकर यावेळी उपस्थित होते। पाटील म्हणाले, राजकारणामध्ये पैसा, जातपात, धर्म यांचे महत्त्व वाढत आहे। अनेक गुंडपुंड लोक निवडून येत असून चांगली माणसे लोकशाहीकडे उदासीनतेने पाहत आहेत। लोकशाहीने सर्वसामान्यांना काय दिले याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे। एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि खेड्यांकडून गावांकडे होणारे स्थलांतर ही देशापुढील महत्त्वाची समस्या आहे। शहरातील लोकसंख्या वाढल्याने खेडी ओस पडत चालली असून शहरांना सूज येत आहे, मात्र शहरातील माणसांना परत जाणे शक्य होणार नाही। त्यापेक्षा ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत। शहराच्या समस्या कमी करण्यासाठी खेड्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत। आज अनेक गुंडपुंड हे निवडून येत आहेत आणि चांगली माणसं राजकारणाकडं, लोकशाहीकडं उदासीनतेने बघतायत। देशाचा GDP वाढला हा दावा अर्थतज्ञ करत असतानाच टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर उद्योगपतींनी पत्नीच्या वाढदिवसादिवशी 236 कोटी रुपयाचं विमान पत्नीला भेट दिलं ही जशी बातमी येते, तसं मुलांचं कुपोषण सहन न झाल्यामुळं मातेनं आत्महत्या केली ही बातमी सुद्धा त्याच दिवशी त्याच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये छापून येते। फोर्ब्सच्या यादीमध्ये अनेक श्रीमंतांची नावं येताना दिसतात, पण त्याच वेळी दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्यांची संख्या सुद्धा ही वाढत निघाली। काही प्रश्न नव्यानं निर्माण झालेले आहेत, काही प्रश्न मूळचेच पण जटिल बनलेले आहेत। जशा काही मिळकती आहेत तसं काही गमावले सुद्धा, पण आज एक सगळ्यात महत्वाचा जो जटिल प्रश्न म्हटलाय की वाढती मायग्रेशन्स, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, खेड्यातून शहराकडे, ह्या एका महत्वपूर्ण प्रश्नाकडे मागली 25 वर्षांना आपण महाराष्ट्राचं, देशाचं आणि या देशामधल्या नियोजनकर्त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर मी ग्रामीण विकास मंत्री असताना सुद्धा आणि आताही या प्रश्नाकडे ज्यावेळी बघतो त्यावेळी देशापुढे ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्यातली ही एक सगळ्यात अतिशय महत्वाची समस्या आहे। गांधीजींच्या एका वाक्याचा उल्लेख झाला, भारत हा खेड्यांचा देश। पण त्या काळामध्ये खेड्यात
80% लोक राहत होते आणि शहरामध्ये 20% लोक राहत होते. पण परवाच्या जनगणनेतली आकडेवारी बघितली तर खेड्यांची लोकसंख्या जी 80% होती ती आता 52% आलेली आहे आणि शहरांची लोकसंख्या ही 48% पोहोचलेली आहे. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शहरांचं आणि खेड्याचं चित्र बघितलं तर दिवसेदिवस खेडी ही ओस पडत चाललेली आहे आणि शहरं वाढत नाहीत, ती सुजत निघालेली आहे. दारिया म्हणाले, वनराईच्या माध्यमातून गावांमध्ये फिरताना दारिद्र्य, बेकारी, कुपोषण पाहिल्यानंतर आपण कमी पडत असल्याची जाणीव झाली. नियोजन आयोगात सदस्य असताना ग्रामीण विकास आणि सहकारावर भर दिला. मात्र मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली गेल्याने हा विचार गुंडाळला गेला. आर पाटलांनी मतदारसंघातील 2 गावे सुचवावी, तेथे वनराई विकास करेल असे त्यांनी सांगितले. डॉक्टर मुजुमदार, डॉक्टर कराड, डॉक्टर माधवी वैद्य यांनीही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देवीदास झेंडे, बाबा खान, दत्तात्रय काळे, हरुण नदाफ, कृष्णा साळवी आदींच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. 1 जुलै 2012 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा. मागील 35 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळावी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे बोनस सुरू करावा. 22 ऑगस्ट 2005 शासन निर्णयात सुधारणा करून अनुकंपा तत्वावरील सेवा भरतीसह वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरणाऱ्या आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पूर्वीप्रमाणे शासन सेवेत सामावून घेणे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास वारसा हक्काने शासकीय सेवा करण्याची संधी मिळावी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत. खाजगीकरण रद्द करावे. रजा रोखीकरण पूर्वीप्रमाणे सुरू करावे आणि कोतवालांना उत्सव अग्रिम रुपये 2000 मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. निरोगी आयुष्याची चळवळ म्हणून लोकमान्यता मिळवलेल्या शतायुषी दिवाळी अंकाचे प्रकाशन टिळक स्मारक मंदिरात डॉक्टर भटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विविध शतायुषी पुरस्कारांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉक्टर भटकर म्हणाले, आरोग्यविषयक साहित्य आणि माहिती दिवाळी अंकाच्या रूपाने वाचकांच्या हातात पोहोचवताना सर्वोत्कृष्टता साध्य केल्यानेच शतायुषीला लोकमान्यता मिळाली आहे. शतायुषी भव असा आशीर्वाद देण्याची परंपरा आपल्या देशात पुरातन काळापासून असून आज भारतीयांचे सर्वसामान्य वयोमान 67 वर्षांचे आहे आणि भारतात 10,000हून अधिक शतायुषी आहेत. सन 2047 मध्ये आपला देश जगात अग्रगण्य होईल. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश कसा असावा याचा विचार आजपासूनच करणे आवश्यक वाटते, असे सांगून सर्वंकष आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी सर्व प्रकारच्या उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात डॉक्टर अरविंद संगमनेरकर म्हणाले, निरोगी आयुष्याच्या चळवळी अंतर्गत शतायुषी हा एक महत्त्वाचा भाग आहे. आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याऐवजी उत्तम आरोग्य राखण्यासाठी आरोग्य तपासण्या करून घेणाऱ्या लोकांची वेल पर्सन्स क्लिनिक सर्व ठिकाणी सुरू झाली तर ती खरी आरोग्य चळवळ होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टर भटकर यांच्या हस्ते शतायुषी पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. शतायुषी सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरस्कार एरंडोल येथे सर्वसामान्यांसाठी हायटेक लो कॉस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणाऱ्या डॉक्टर संग्राम पाटील यांना देण्यात आला. सर्वोत्तम आरोग्य शिक्षण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित ठरले, तर सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार वर्ध्याच्या डॉक्टर स्वाती शुक्ला यांना देण्यात आला. या वर्षीपासून सुरू करण्यात आलेल्या सासर माहेर पेलणारी कन्या हा प्रथम पुरस्कार कोल्हापूर येथील गृहिणी आणि उद्योजिका कविता सौंदलगेकर यांना देण्यात आला. नेट सेट प्राध्यापकांना सेवानियुक्तीच्या दिवसापासून वेतन निश्चिती द्यावी या आणि अन्य प्रलंबित मागण्यांकरता राज्यातील सुमारे 3000हून अधिक प्राध्यापकांनी उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढून संचालकांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटी टीचर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव पाटील, सचिव तप्ती मुखोपाध्याय, माजी आमदार बीटी देशमुख यांच्यासह 10 विद्यापीठांतील विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे आदेश मानण्यास उच्च शिक्षण विभागातील अधिकारी तयार नाहीत असा आरोप करून यासंबंधीचा ठराव एम पुट्टोच्या वतीने करण्यात आला. शारीरिक शिक्षण आणि समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकांना 6वा वेतन आयोग लागू करावा, महागाई भत्त्यात वाढ करावी आदी मागण्यांकडेही प्राध्यापकांनी लक्ष वेधले. दरम्यान उच्च शिक्षण संचालकांच्या अनुपस्थितीत सहसंचालक नरेंद्र कडू यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले. दिवाळीनंतर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन कडू यांनी दिल्याची माहिती डॉक्टर श्यामकांत लवांडे यांनी दिली. माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रतिभा मोडक, परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, उपाध्यक्ष कीर्ती शिलेदार, कार्यवाह मकरंद टिल्लू, दादा पासलकर आदी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जयंतराव टिळक स्मृती जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. 25,000 रुपये, सन्मान चिन्ह, माल, पत्र, शाल, श्रीफळ आणि निळू फुले यांच्यावर आधारित पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नाट्य परिषद पुणे शाखेनं प्रकाशित केलेलं निळू फुले यांच्या जीवनावरचं पुस्तक आणि 25,000 रुपये असं या जीवन गौरव दाखले गेले. डॉक्टर आगाशे म्हणाले, पुण्याच्या संस्कृतीचे पाश्चात्तीकरण होत आहे. ज्या संस्कृतीत पुण्यात वाढलो ते पुणे दिसणं आता दुरापास्त झाले आहे. असे काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हेंटिलेटर सारखे वाटतात. हे व्हेंटिलेटर निघून पूर्वीसारखे पुणे व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मधल्या काळात नाट्य परिषदेला एक मरगळ आली होती, परंतु पुण्याच्या शाखेने वेगवेगळे उपक्रम राबवून काट टाकल्याचे सिद्ध केले आहे असेही त्यांनी नमूद केले. सतीश देसाई यांचा हजरजबाबीपणा, की कुठून काय आलेले आहे, खोतापल्ले पुण्यात आले, त्यांना पकडून आगाशांनाही पकडा आणि लीलाताईंच्या समोर आणा आणि एकमेव अशी दुर्मिळ घटना घडवून आणा. अशा दुर्मिळ घटना घडवण्यामध्ये देसाई फार वाकबगार आहेत. असं केल्यामुळे त्यांना अनेक वेळा संकटांशी सामना करावा लागलेला आहे, पण ते खंबीर आहेत. पण एक गोष्ट नक्कीच आहे की एक जी मरगळ आलेली आणि काही फारसं तग धरेल की नाही वाटत असलेली एकूणच मराठी नाट्य परिषद गेल्या काही वर्षांमध्ये नुसती काट टाकून नाही तर त्यांनी काहीतरी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अनेक ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत, तर पुणे शाखेने जो पुढाकार घेतलेला आहे आणि सातत्य दाखवलेलं आहे त्याबद्दल मग सतीश देसाई आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आनंद व्यक्त करतो. मी नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो उशिरा लवकर असं काही भागत नाही. दरवर्षी एक लागतो. माझ्याहून काही मोठे लोक खरं म्हणजे व्हायला पाहिजे त्याची पूर्ण जाणीव मला आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणजे काही फार माझ्यावरती भयंकर मी कधी मोठं केलं वगैरे असा भ्रम मला अजिबात नाही.
माझ्याहून उत्तम काम केलेले आणि जास्त विचारी असलेले काही लोक अजून अध्यक्ष नाही आहे. पण मला असं वाटतं की राज्य शिवाजींनी केलं, रामदासांनी कधी केलं नाही. तरी रामदास मागे होतेच, तशी ही सर्व लोक माझ्या मागे आहेत अशी मला खात्री आहे. आणि हल्ली तर असं आहे, राजापेक्षा राजा बनवणारेच लोक मोठे आहेत. त्यामुळे कोणी राजा झाला की लोक आधी त्याच्याकडे न बघता मागे बघतात कोण कोण आहे ते. आणि असं मागे पाहिलं त्यांनी तर त्यांना फारच मोठी लोक दिसतील. आणि त्यामुळे मी तसा सुरक्षित आहे असं मला वाटतं. डॉक्टर कोतापल्ले म्हणाले, अभिनेत्याचे थोरपण, त्याची भूमिका आणि अदाकारी रसिकांच्या स्मरणात किती काळ राहते यावर अवलंबून असते. या बाबतीत निळू फुले, डॉक्टर लागू यांच्यानंतर आगाशे यांचे नाव घ्यावे लागेल असेही ते म्हणाले. श्यामला सोनंदकर, माया पांडे, ठकुबाई बांदल, सुशीला मोळावडे, सुधा अभ्यंकर यांना माता जानकी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच गजानन परांजपे यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार, अनंत मेहेंदळे यांना लक्ष्मीनारायण दाम्पत्य पुरस्कार तर विद्या भागवत यांना प्रपंचलक्ष्मी पुरस्कार देण्यात आला. तमाशातील महिला, वेश्या यांच्या जगण्यातील क्रूर वास्तव, त्यांचे आणि पर्यायाने त्यांच्या मुलांचे केवळ आनंद घेण्यासाठी असलेले आयुष्य याचे चित्र अभिनेत्री सुषमा देशपांडे यांनी उपस्थितांसमोर आपल्या अनुभव कथनातून उभे केले. यावेळी मिळून साऱ्या जणी मासिकाच्या संपादिका गीताली भीम यांनी अभिनेत्री दिग्दर्शिका सुषमा देशपांडे यांची मुलाखत घेतली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ उपस्थित होत्या. सुषमा देशपांडे यांनी खेडे आणि शहरातील प्रेक्षकांसमोर प्रयोग करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. त्या म्हणाल्या, बारामती सारख्या गावात वाढल्याने खेड्यातील लोकांच्या अडचणींची माहिती होती. खेड्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम असल्याने या क्षेत्रात आले. वैनी, सावित्रीबाई, बया, दार उघड या आपण केलेल्या नाटकांच्या रंगमंचावरील अनेक आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. शासनाने नुकतेच सिलेंडरचे वाढीव दर जाहीर केले आहेत. 950 ते 1000 रुपयापर्यंत सिलेंडर विकत घ्यावा लागणार आहे. या वाढीव किमतीमध्ये सिलेंडर घेणे बचत गटांना परवडणार नाही. अंगणवाडीचा पोषण आहार शिजवण्यासाठी अनुदानित सिलेंडरच मिळाला पाहिजे. तसेच मनपामध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांतील अंगणवाड्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे. या आणि अशा विविध मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. सेवा समाप्तीनंतर त्यांना मासिक पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी मिळावा. अंगणवाडी संबंधित परीक्षण, निरीक्षण किंवा आहार पुरवठा या कोणत्याही कामाचे खासगीकरण करू नये. तसेच 3 ते 6 वयोगटातील बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराला मान्यता द्यावी. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश देखील अनिवार्य शिक्षणात करून अंगणवाडीला त्याचे मुख्य केंद्र बनवावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.